नमस्कार. नमस्कार. आज आपण गाव कुंडी, तालुका शेलू, जिल्हा परभणी या ठिकाणी आपण मोगल साहेब यांच्या शेतावर आपण आज आलो असता. आपण प्लॉट त्यांनी टोमॅटोचा एकदम डेव्हलप प्लॉट आपल्याला दिसला. त्याच्यामुळे आपण त्याला जाणून घेऊ की त्याचा प्लॉट एवढा कशामुळे डेव्हलप झाला आहे आणि त्यांनी काय केलं आहे. तर चला आपण त्याला विचारू. साहेब, आपण या पिकासाठी काय याच्यापूर्वी काय नियोजन कसं केलं होतं काय? आपण नियोजन म्हणजे काय वेगळं नाही. आपण सुरुवातीला काय केलंय, 5 जानेवारीला ची लागवड केलेली बर आणि बेसल डोस त्याच्यासोबतच दिलेला आहे. बर आणि लागवड करण्यापूर्वी मी डिसेंबर महिन्यात माती पाणी परीक्षण केलं होतं बर आणि त्यानुसार मग त्याच्यात कोणते घटक टाकायचे त्यानुसार खताचा डोस दिलेला आपण. बरं, आता तुम्ही माती पाणी परीक्षण केलं म्हणले तर तुम्हाला हे कुठून कळालं किंवा माती पाणी परीक्षण आपण करायला पाहिजे? टमाटर लावायचं ते मग माती परीक्षण मी शिरसाळ्याला गेलो होतो, तिथं सांगितलं होतं आम्हाला कार्यक्रमात की कोणतंही पीक घेताना अगोदर आपण माती पाणी परीक्षण करायला पाहिजे. मग मानवतला माती परीक्षण केंद्र आहे, तिथं मी माती नेऊन देऊन सॅम्पल दिला आणि त्यांनी मला तसा रिपोर्ट दिला. खतं तुम्ही हे घटक टाका, त्यानुसार बेसल डोस आपण टाकलेला आणि फक्त याला एकदाच बेसल डोसच आपण दिलेला, आणखी पुन्हा नंतर कुठलं खत दिलेलं नाही, वॉटर सोल्युबल कोणतंच काही दिलेलं नाही, फक्त एकच बेसल डोस तेवढं. म्हणजे फक्त आपण माती परीक्षण करूनच त्या पिकाचं नियोजन केले समजा खताचं डोसचं. तर येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करायला पाहिजे का नाही? 100% प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करूनच कोणतंही पीक घ्यायला पाहिजे. कारण एक तर त्याच्यात बचत होते. आपण हे आवाढव्य खत टाकलं कोणते जिथं आपल्या जमिनीला जे लागतंय माती परीक्षण केल्यावर तेच आपल्याला म्हणजे आवश्यक अन्नद्रव्य जे आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहे ती आपली त्या माती परीक्षणामधून आपल्याला लक्षात देऊन ते आपल्याला पिकाचं नियोजन त्या खतानुसार आपल्याला करता येते. त्याच्यामुळे आपल्या खर्चात देखील बचत होऊन उत्पादनात मोठी प्रमाणात वाढ होते. तर आपण पाहू शकतो की प्लॉट किती डेव्हलप झालेला आहे. बघा, भरघोस असं टोमॅटोचं उत्पादन आपल्याला इथं झालेलं आहे. प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय. पहिली हार्वेस्टिंग. बर